सुरेश धस यांना समजदा पंकजा मुंडेंची पक्षाकडे मागणी। भाजपची राष्ट्रीय नेता असताना माझ्यावर थेट आरोप। निवडणुकीमध्ये मी प्रचार केला नसता तर धस निवडून तरी आले असते का? पंकजा मुंडेंची टीका। आष्टी मतदारसंघात पंकजा मुंडेंनी शिट्टी चिन्हाच्या उमेदवाराचा प्रचार केला। सुरेश धसांचा आरोप, पंकजा मुंडेंची पक्ष नेतृत्वाकडे लेखी तक्रारही करणार। हिवाळी अधिवेशनात फडणवीसांनी शब्द दिला असताना सुद्धा बीडचा विषय बाहेर पेटता का ठेवला? बीड हत्या प्रकरणावरून पंकजा मुंडेंचा सवाल। बुथ प्रमुखासाठी मी प्रकरण तेवत ठेवलं आणि आरोपींना फाशी मिळेपर्यंत प्रकरण तेवत ठेवणार। बीड हत्या प्रकरणाबाबत आमदार सुरेश धस भूमिकेवर ठाम। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा खातं अजितदादा स्वतःकडे ठेवणार। पक्षांतर्गत वाद वाढू नयेत यासाठी अजितदादांचा निर्णय, सूत्रांची माहिती। सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी धनंजय मुंडेंची गुपचूप भेट का घेतली? पंकजा मुंडेंचा सुरेश धस यांच्यावर निशाणा, तर मी कॅमेरे सोबत घेऊन जात नाही, ते माझ्या मागे येतात, धसांचं उत्तर। सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराज मधून अटक। बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांची संयुक्त कारवाई। खोक्याला विमानाने महाराष्ट्रामध्ये आणणार। मारहाण आणि हरणांची शिकार केल्याचा ठपका। खोक्या सापडला, आता बोका पण आज जाईल। या खोक्याकडे सोन्याचा खजिना येतो कुठून? त्याला आशीर्वाद कुणाचा? पोलिसांनी शोधून काढावं, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये बघितल्याचा स्थानिकांचा दावा। पोलीस घटनास्थळी दाखल, सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू। संतोष देशमुख हत्या प्रकरणी 26 तारखेला पुढील सुनावणी। कोर्टाकडून आरोपींची ओळख परेड। सुनावणीच्या दरम्यान आरोपींना पाहताच वाल्मिक कराडने हात जोडले। कराड कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित।